क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर दत्त मंदिर परिसरात वाहतूक कोंडी, ट्रॅफिक वॉर्डन मात्र नर्सरीत निवांत, वाहतूक प्रशासनावर प्रश्नचिन्ह। सातपूर अंमड लिंक रोडवरील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे दत्त मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र वाहतूक कोंडी होत आहे। नागरिकांना दररोज याचा मोठा त्रास सहन करावा लागत असतानाच ट्रॅफिक व्यवस्थापनाबाबत गंभीर हलगर्जीपणा समोर आला आहे। वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करण्यात आली आहे। मात्र प्रत्यक्षात दत्त मंदिर चौफुलीवर कोंडी वाढलेली असताना 5 ते 6 ट्रॅफिक वॉर्डन हे जवळच असलेल्या नर्सरीमध्ये निवांत बसलेले असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे। त्यामुळे वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असलेले कर्मचारी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे। या निष्काळजीपणामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेकदा किरकोळ वाद देखील उद्भवत आहेत। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी याच परिसरातील वाहतूक कोंडीमुळे एक तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। तरीही प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवणे अपेक्षित असताना त्यांच्या देखरेखीचा अभाव दिसून येत आहे। त्यामुळे संबंधित कामचुकार वॉर्डनवर कारवाई होणार का, तसेच या ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।